आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग मी आज तुमच्यासोबत खूप सुंदर अशी नेट पासून आणि आता सध्या खूप ट्रेंड चालू असलेली पफ बाही ची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा काय होतं की आता सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि कोपऱ्यापर्यंत बाही प्लस पफ बाहीचं सुद्धा चालू आहे। सो आज मी तुम्हाला नेटचा कपडा वापरून पफ बाही ती सुद्धा कोपऱ्यापर्यंत कशी कटिंग स्टिचिंग करायची तर हे सांगणार आहे। तरच ह्या जी काही बाही डिझाइन आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं पार्टी वेअर टाइप लुक येईल। आणि ॲक्च्युली ना हा जो काही ब्लाउज आहे ना तर हा गोल्डन ब्लाउज आहे जो इझिली कुठल्याही साडीवर मॅच व्हावा, खास यासाठी हा स्टिच करत आहोत। तर मग जर का गोल्डन असेल आणि कुठल्या साडीवर ही मॅच व्हावा असं पॅटर्न मध्ये स्टिच करायचं असेल तर बऱ्याचदा आपल्याला लेस यूज करावी की नाही, कशा पद्धतीने करावी, बाहीला डिझाइन कशी करावी जेणेकरून ती कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल, ते बरेचसे प्रश्न पडतात। सो आज आपण खूप सुंदर अशी गोल्डन नेटचा कपडा आणि ब्लाउजचा कपडा असं दोन्हींच्या कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर अशी ट्रेंडिंग पफ बाही बनवणार आहोत। आणि ही जी काही बाही आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाही तुम्हाला बनवणं खूपच सोपं जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज खूप सुंदर असे लुक येईल, अशी बाही डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा नेटचा कपडा आहे आणि हा गोल्डन आहे, थोडासा शायनी आहे आणि गोल्डन ब्लाउजलाच आपण यूज करणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। बघा हा ब्लाउज आहे, ॲक्च्युली शेड थोडा वेगळा आहे, एक्झॅक्टली मॅच भेटलेला नाही आहे, पण आपण याची बाही खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी आता आपण ह्या बाहीची कटिंग करून घेऊयात। तर इथे आपण दोन्ही पण स्लीव सोबतच कटिंग करणार आहोत, त्यामुळे मग मी इथे 4 पदरी घडी करते, म्हणजे दोन्ही पण बाही सोबतच इथे कट होतील, म्हणजे सेम पण येतील, कमी जास्त वगैरे व्हायला नको यासाठी। तर बघा मग ह्या पद्धतीने मी 4 पदरी घडी इथे घालून घेतलेली आहे। आता इथे पिना लावते, म्हणजे मार्किंग आणि कटिंग करताना ते लेयर हलणार नाही आणि आपली कटिंग तिरकी वगैरे किंवा कमी जास्त बाही व्हायला नको यासाठी। तर बघा सगळ्यात आधी आपल्याला इथे जी काही बाही लांबी आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे। तर ॲक्च्युली इथे आपण बॉर्डरला पट्टीसुद्धा लावणार आहोत ब्लाऊज पीसची, त्यामुळे मग मी इथे फक्त बघा आपल्याला किती 7-7.5 इंचाची बाही घ्यायची आहे आणि 1.5 इंचाची आपली पट्टी येणार आहे। तर 7.5, 8, 9 इंचाची टोटल आपली ही बाही तयार होणार आहे। पण इथे आपल्याला बराचसा पफ हवा आहे, सो त्यामुळे मग काय करायचं आहे की आपल्याला थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर मग मी इथे 3 इंच एक्स्ट्रा घेते। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अजून त्यापेक्षा जास्तसुद्धा घेऊ शकतात, किंवा जर तुम्हाला पफ कमी हवा असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकतात। तर बघा मी ह्या पद्धतीने इथे टेप ठेवला आणि टोटल 8 इंचाला इथे मार्किंग करून घेते बाही लांबीची, मी आत्ताच म्हटलं। आणि इथे 8ला मार्किंग केल्यानंतर आपल्याला आता वरती 3 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे। आता मी 3 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि पुन्हा सांगते 8 अधिक 1.5 किती होतं 9.5, 9ची बाही आहे, अर्धा इंच मार्जिन, अशा पद्धतीने मार्किंग केली। आणि आता इथे घडीला मी 20 इंच डायरेक्ट मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे जेवढा फुगा येईल तेवढं चांगलंच आहे। आणि आता इथून सुद्धा मी 20ला मार्किंग करते, म्हणजे आपण रेग्युलर बाहीची कटिंग करतो ना सेम त्याच पद्धतीने। आणि आता ही जेवढी मार्किंग आहे टोटल तेवढीच मार्किंग आता इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे, 3 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करून। तर बघा मग मी इथे मार्किंग केली आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बॉक्स ड्रॉ करायचा आहे, जसं आपण रेग्युलर बाहीसाठी मार्किंग कटिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने। तर बघा इथे तुम्ही म्हणजे नेटमध्ये बरेचसे प्रकार असते, थोडा डिझायनर वगैरे, तर तुम्ही कुठल्याही पॅटर्नचं यूज करू शकतात, पण मग मी इथे रेग्युलर सिम्पल असं प्लेन नेट यूज केलेलं आहे, त्याचबरोबर शायनी आहे जरा न्यू स्टाईलचं। तर बघा त्याची कॅप हाईटची आपल्याला मार्किंग करायची आहे। तर 8ला कॅप हाईट जर 3.5 घेतली तर किती उरते, 4-4.5 उरते। तर मग आता काय करायचं, डायरेक्ट 4.5ला इथे मी मार्किंग करून घेते, म्हणजे मग ते आपल्याला समजणं सोपं जाईल, किंवा वरून 3ला बघा तर ते 4.5 राहिलेलं आहे। ठीक आहे, आणि मग आता आपल्याला इथून कर द्यायचा आहे बाहीचा, ह्या पद्धतीने डायरेक्ट इथे मॅच करायचं आहे। बघा म्हणजे 8ची मार्किंग केली त्याच्या खाली 3 कॅप हाईट घ्यायची आणि मग बाकीचं उरलेलं बरोबर येईल, म्हणजे बाही व्यवस्थित रेडी व्हावं यासाठी। आणि बघा मग इथून मी ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता ही मार्किंग झालेली आहे, तर इथून कटिंगला सुरुवात करूयात। बघा बरोबर जो कर आहे खाली थोडंसं तिरका घेतलेला आहे,
नंतर आपण स्टिच करताना थोडंसं अजून कटिंग करू शकतो, पण ते कमी व्हायला नको त्यासाठी मग मी जास्त तिरका पण घेतलेला नाही आहे. आणि अशा पद्धतीने बघा आता ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे. तर मी इथे बघू शकता दोन्ही स्लीव्ज आपल्या परफेक्ट अशा कटिंग झालेल्या आहेत. आणि यानंतर आता आपण ही बाही स्टिच करायला सुरुवात करूयात. तर बघा आता ह्या दोन्ही बाहीपैकी आपल्याला एकच लेअर इथे घ्यायचं आहे. त्याआधी अजून एक खालून मी थोडंसं किंचित कट करून घेतलेलं आहे, कारण की तो नाही का थोडासा कडक कपडा असतो ना बॉर्डरला, त्या टाईपमध्ये होता त्यामुळे. ठीक आहे. आणि आता इथून 5 इंचाला मार्किंग करायची आहे बघा. एवढं सोडून आता बाकीच्या प्लेट्स आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे, त्यामुळे आपण इथे 5ला मार्किंग केलेली आहे बघा. आणि अशी तर आपली जी काही घडी आहे तर ती 8 साडेआठ पाहिजे नाही. ठीक आहे. पण मग 5ला मार्किंग करून घ्यायची आहे, लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर इथे सेंटरला सुद्धा मी मार्किंग केली. एवढंच नाही, सेंटरला छोटा कटसुद्धा मारते, म्हणजे मग माझ्या ते लक्षात येईल की कुठे आहेत. तुम्ही पण कट्स मारून घ्यायचं, म्हणजे स्टिच करताना सेंटर कुठे आहे तर ते लक्षात येतं. आणि आता बघा हे जे काही दोन्ही स्लीव्ज आहे यापैकी एक स्लीव्ज मी इथे घेते आणि एक साईडला ठेवून देत आहे, व्यवस्थित घडी घालून, म्हणजे सरळ उलटं वगैरे व्हायला नको यासाठी. आणि बघा आता ही जी काही बाही आहे ना तिथे ह्या पद्धतीने फोल्ड करून 5 इंचाची मार्किंग मी दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेतली. आणि जिथे मार्किंग केलेली आहे तर तिथून स्टार्ट करायचं आहे आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकायला बघा ह्या पद्धतीने. आणि ह्या जे काही प्लेट्स आहेत ना ॲक्च्युली ह्या खूप जवळजवळ टाकायच्या आहे. तर बघा इथे मी स्क्रूड्रायव्हर घेतलेलं आहे छोटं, म्हणजे छोट्या छोट्या प्लेट्स व्यवस्थित टाकता येतील आपल्याला यासाठी. तुम्ही पण एखादी गोष्ट घेऊ शकतात किंवा डायरेक्ट टाकल्या तरी चालेल. ठीक आहे. पण स्क्रूड्रायव्हरने कसं होतं ते एकसारख्या छोट्या छोट्या प्लेट्स फोल्ड होत आहे त्यासाठी. तर बघा मग पूर्ण आता अशाच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. महत्त्वाचं म्हणजे डिस्टन्स सेम येईल याची काळजी घ्यायची आहे आणि खूप जवळजवळ घ्यायचं आहे, जेवढे शक्य आहे तेवढं जवळजवळ. जर का तुमच्याकडे कपडा कमी असेल तर मग तुम्ही थोड्या लांब घेऊ शकता, पण जर का सफिशियंट बऱ्यापैकी कपडा असेल तर ह्या पद्धतीने छान अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकू शकतात, म्हणजे बाहीला छान असं लूक येतं. फक्त याच्यासाठी अर्धा मीटर तरी आपल्याला एक्स्ट्राचं नेट लागत असतं. तर बघा मग ह्या पद्धतीने मी बरोबर जिथे 5-5ला मार्किंग केलेली होती तेवढ्या मधल्या पोर्शनमध्ये ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. आता हे एकदा चेक करूयात की याची बाहीची घडी किती होत आहे, आणि थोडीफार जर जास्त असेल तर अजून एखादी प्लेट्स टाकू शकतो. तर हे बऱ्यापैकी जास्त आहे, तर मी काय करते आता बघा इकडून एक प्लेट्स टाकते आणि एंडिंगलासुद्धा टाकून घेते, म्हणजे मग ती वेस्ट जाण्यापेक्षा प्लेट्समध्ये तरी बाहीला छान असं लूक यावं यासाठी. हे बघा एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहे. पुन्हा पुन्हा सांगते, कारण मोठ्या प्लेट्सनी बाही वेगळी लूक येईल बाहीला, आणि ह्या छोट्या छोट्या प्लेट्सनी बाहीला वेगळा लूक येणार आहे. ठीक आहे. तर बघा मग आता आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे मी म्हटलं होतं की खाली आपल्याला एक बॉर्डर तयार करायची आहे ब्लाऊज पीसचा कपडा यूज करूनच. तर आता हा जो काही पार्ट आहे ना तर हा मी सध्या जरा साईडला ठेवते, आणि ब्लाऊज पीसची बघा कडेची जी काही पट्टी आहे ना तर ती इथे कट करून घेऊयात आपण. तर शक्यतो दोन्ही स्लीवसाठी मी सोबतच कट करते, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला ते कट करावं लागणार आहे. मी साईडला इथे ठेवून देईल. तर बघा मग ह्या पद्धतीने 4 पदरी घडी घालते आणि 2 इंचाची पट्टी इथे कट करते. आपल्याला रेडीत पाहिजे नाही 1.5 इंचाची, 2 इंचाची केली तर ती परफेक्ट रेडी होईल. तर बघा मग कडेचं मी कट करून सेम करून घेते, आणि इथे सुद्धा थोडंफार जे काही असेल कमी जास्त तर ते आपण करून घेऊया. तर बघा मी इथे 2ला मार्किंग करते. 2पेक्षा थोडंसं एक्स्ट्रा होतं, त्यामुळे 2ला मार्किंग करून इथे पट्टीच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करते. एक पिनसुद्धा लावलेली आहे, म्हणजे ते लेअर खालीवर होणार नाही, आणि आपली ही पट्टी परफेक्ट रेडी होईल. ही पट्टी रेडी झाली तरच फिनिशिंग सहित आपली बाहीसुद्धा रेडी होईल. त्यासाठी मग ही पट्टीसुद्धा व्यवस्थित कट करायची आहे. तर बघा 2 वेगवेगळ्या साईजमध्ये मी इथे कट करून घेतले. आता एक पट्टी साईडला ठेवते आणि एक इथे घेतलेली आहे. आता ह्या पट्टीसाठी आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे, तर ते अस्तरसुद्धा मी इथे कट करून घेते. ॲक्च्युली ब्लाऊज पीस कट झाल्यानंतर बऱ्यापैकी अस्तर उरलेलं आहे, कारण की आपण इथे बाही कट केली नव्हती, आणि 80 सेंटीमीटर इथे मी ही जी काही अस्तर आहे ना तर ते घेतलं होतं. तर बघा मग आता काय करायचं आहे आपल्याला, ही पट्टी रेडी करायची. त्यासाठी ब्लाऊजची पट्टी मी सरळ ठेवली आणि त्यावर ठेवलेली आहे अस्तरची पट्टी, आणि ह्या पद्धतीने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत कडेकडेने आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे, एकदम व्यवस्थित सरळ असं. हे बघा, आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं अस्तर आहे तर ते मी इथे कट करते. त्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने सरळ करायची आहे, आणि आता वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे पट्टीचा, आतल्या पट्टीचा,
तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाही छान अशी प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी व्हावी. त्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे. तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे, म्हणजे मग फिनिशिंग व्यवस्थित येईल. तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी दाबटीप देऊन घेत आहे आणि फायनली आपली ह्या पट्टी पूर्ण दाबटीप देऊन झाली. आता यानंतर काय करायचं बघा, जे काही पट्टीपेक्षा एक्स्ट्राचं अस्तर आहे ना, तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर पट्टीच्याच लेवलमध्ये आपल्याला हवं आहे, म्हणजे जे मेन फॅब्रिकची पट्टी आहे ना त्या लेवलमध्ये. तर बघा ह्या पद्धतीने कट करून परफेक्ट आपण इथे पट्टी रेडी करून घेतली. आणि ही रेडी केलेली पट्टी आता आपल्याला लावायची आहे आपण जो काही नेटचा वरचा पोर्शन रेडी केला होता त्याला. त्यासाठी आता ही जी काही पट्टी आहे ना, तर ही आपल्याला बघा सरळ ठेवायची आहे ह्या पद्धतीने ओपन करून. आणि आता आपल्याला जी काही आपण नेटचं बनवलं होतं ना, तर ते ह्या पद्धतीने त्यावर उलटं ठेवून घ्यायचं आहे. आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने ठेवल्यावर टीप मारताना महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या काही प्लेट्स टाकलेल्या आहे ना, बरोबर त्याच म्हणजे त्यावरच प्रेस करत करत आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. प्लेट्स अशा तिरक्या वगैरे फोल्ड होऊ देऊ नका. त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडला एक्स्ट्राची पट्टी आहे बघा थोडी थोडी, तर मी ते कट करून घेतली. आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला हे सरळ करायचं आहे. आणि आता त्या पट्टीला द्यायची आहे आपल्याला दाबटीप, जेणेकरून त्या प्लेट्स व्यवस्थित दाबल्या जातील. तर त्यासाठी काय करायचं आहे, ॲक्च्युली जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट दोन्ही अस्तराने ते जॉईन करून टीप टाकू शकता. पण मी आधी ह्या पद्धतीने ते टीप मारते, म्हणजे मग फिनिशिंग प्रॉपर येईल. आणि वरच्या जे काही प्लेट्स आहेत ना त्या पण व्यवस्थित प्रेस होतील. ठीक आहे. आणि मग आता हे अस्तर ह्या पद्धतीने त्यावर फोल्ड करायचं. बरोबर त्याच लेवलमध्ये जिथे आधीची टीप आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला किंचितचं फोल्ड करायचं आहे. पाव इंच म्हटलं तरी चालेल. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, जर काही पट्टी तिरकी वगैरे झाली तर बाहीची सगळी फिनिशिंग बिघडेल. कमी जास्त जरी झालं तरी ते वरच्या साईडने सगळं दिसेल ना, कारण की ते नेटचा कपडा आहे. सो त्यामुळे व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. तर बघा मग इथे एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं आणि ही पट्टी परफेक्ट आपली लागली गेलेली आहे. आता इथे आपण प्रेसही करू शकतो इस्त्रीने, म्हणजे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं आहे बघा, हे वरच्या भागात आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. इथून सुरू केले बघा मी, सिंपल अशी टीप टाकायची आहे. थोडी मोठी टीप घेतली ना तरीसुद्धा चालेल. तर मी इथं थोडी मोठीच सेट करून घेतली आणि इझिली फक्त एक शिलाई टाकायची आहे. मी पुन्हा सांगते, त्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल, पण फक्त टीप टाकायची आहे. प्लेट्स वगैरे टाकत काहीही करायचं नाही आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सो लक्षात राहू द्या. हे बघा, आणि थोडासा एक्स्ट्राचा दोरा मी इथे ठेवलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा, दोन्ही साईडला दोरा आहे. तर हे त्यातला एक सिंगल दोरा काढून घ्यायचा आहे. तो ॲक्च्युली असं पिरगळलेला असतो ना, फोल्ड झालेला, सो त्यामुळे मग तो मी सिंगल त्याच्यातला लेअर इथे काढून घेत आहे. हे बघा, आणि मग तो अलगद ओढायचा आहे. आणि बघा हे गोळा होते. आता याला थोडा टाईम लागतो, पण व्यवस्थित काळजीपूर्वक ओढायचा आहे. खूप जोरात खेचू नका, जेणेकरून नेट फाटेल किंवा तुमचा दोरा डायरेक्टच निघून येईल. असं काहीही करू नका. थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला बघा, जसे आपल्या खाली चुन्या आहेत ना प्लेट्स टाकून टाकून, सेम तसंच आपल्याला बनवायचं आहे. पण ह्या पद्धतीने बनवलं की काय होतं, बरोबर आपल्याला ब्लाऊजला जोडता येतं की कुठे प्लेट्स पाहिजे नाही, त्यानुसार किती कपडा कुठे फोल्ड केला पाहिजे. त्यासाठी मग ही मेथड एकदम बेस्ट आहे. ॲक्च्युली खाली आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत, तिथेसुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने करू शकला असतात. ठीक आहे. तर बघा मग मी इथे अलगद अलगद ओढत घेते. आणि ॲक्च्युली 5 इंच तर आपल्याला प्लेनच हवं आहे, फक्त मधल्या पार्टमध्ये आपल्याला प्लेट्स हव्या आहेत. आणि आता बघा अर्ध्या म्हणजे सेंटरपर्यंत एक साईडने केलं आणि सेंटरपासून उरलेलं मी दुसऱ्या साईडने ते करून घेते. तर ॲक्च्युली काय होतं, बऱ्याचदा स्टार्टिंगला ना गाठ पडते, त्यामुळे मग मी स्टिच ओपनरच्या सहाय्याने ती शिलाईचा दोरा थोडासा काढून घेतला आणि मग ते ह्या पद्धतीने गोळा करून घेत आहे. बघा तुम्हीसुद्धा करू शकता. जर का स्टार्टिंगला तुमची गाठ असेल तर तुम्ही मग थोडंसं स्टिच ओपनरने एखादी शिलाई उसून मग धागा पकडायचा आहे, कारण की स्टार्टिंगला ती गाठ बसतेच बऱ्याचदा. तर बघा मग ह्या पद्धतीने आपण त्या प्लेट्स सेट करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडला 5-5 इंच ठेवलेलं आहे. अजून आता हे डायरेक्ट आपण ब्लाऊज जोडताना जेव्हा बाही जोडणार ना तेव्हा कशा पद्धतीने त्या प्लेट्स ॲडजस्ट करायचं, तर हे तुम्हाला तेव्हा नक्कीच लक्षात येईल आणि मी तुम्हाला तेव्हा सांगेल देखील. ठीक आहे. आता जे काही एक्स्ट्राचा दोरा आहे ना आपण ओढताना यूज केलेला, तर तो लगेच कट करायचा नाही आहे.
बाही जोडल्यानंतर कट करायचं आहे, ठीक आहे। आता इथपर्यंत तर झालेलं आहे। तर बघा ही मी पायपिंगची जी काही रेडीमेड लेस असते, म्हणजे छान असं हँगिंग दिसतं, ब्लाऊजला सुंदर असं लुक यावं यासाठी ही लेस इथे खाली बॉर्डरला लावणार आहे। तुम्ही आतल्या साईडने लावू शकतात किंवा वरच्या साईडने सुद्धा लावू शकता। ॲक्च्युली तुमची फिटिंग कुठपर्यंत आहे त्याला मार्किंग करायची आहे आणि तेवढ्याच जागेत ती लेस लावायची आहे, नाही तर मग काय होईल, सुईत अडकेल। तर बघा मी इथे 5.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता तेवढ्याच पोर्शनमध्ये मी ही लेस लावणार आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि सिंपल अशी आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। ॲक्च्युली महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्यावेळेस अशी पायपिंगची रेडीमेड आपण लेस लावणार असतो अशा वेळेस आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं, म्हणजे त्याला एकाच साईडने फूट असतं। आपल्या रेग्युलर मशीनचं फूट चालत नाही, जर ते यूज केलं तर लेस एक तर तिरकी लागली जाते किंवा मग ते सगळे पाईप फुटतात, त्यात मणी पण ओवलेले आहेत तर ते सुद्धा सगळे तुटतात। सो तसं होऊ नये त्यासाठी बघा स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने फक्त आपण आधीचं फूट काढून दुसरं बसवलेलं आहे, ठीक आहे। आणि आता किती लेस लागते तेवढी आपण आता डायरेक्ट कट करून घेऊयात आणि मग ते सिंगल फूटचा यूज करून आपण ही लेस इथे लावणार आहोत। पुन्हा सांगते, मोती लेस असो किंवा अशा पद्धतीची लेस असेल, डिझायनर असेल तर आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं, रेडीमेड पायपिंग असेल तरीसुद्धा, ठीक आहे। तर बघा मग व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला इथे ही टीप मारून लेस लावून घ्यायची आहे। स्टार्टिंगला एंडिंगला तुम्ही थोडीशी फोल्डसुद्धा करू शकतात, म्हणजे मग तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही। आणि बघा या लेसलासुद्धा मी इथे डबल टिप देऊन घेते। ॲक्च्युली याआधी मी बऱ्याचदा सांगते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो डबल टिप देत चालायची आहे। सो इथे सुद्धा तुम्ही डबल टिप देऊन घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा मग छान अशी पायपिंगची हँगिंग टाईप आपण इथे लेस लावलेली आहे आणि ह्या लेसमुळे नक्कीच आपले ब्लाऊज तर खूप सुंदर दिसणार आहे, त्याचबरोबर बाहीसुद्धा खूप छान दिसणार आहे, ठीक आहे। तर बघा मग इथे किंचितचं थोडंसं राहिलं होतं टीप, तर मी ती देऊन घेतली। तशा पद्धतीने आपण ही छान अशी डिझायनर लेस इथे बॉर्डरला लावलेली आहे, हे बघा। तशा पद्धतीने आपली ही बाही रेडी झालेली आहे। आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा इथे करून घेऊयात आणि आता ही तयार झालेली बाही ब्लाऊजला कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा मग इथे बाही जोडण्याच्या आधी मी जवळून तुम्हाला दाखवते की ती लेस कशी आहे, आपली बाही कशी रेडी झालेली आहे, किती पफ आलेला आहे, कुठे कशा प्लेट्स टाकलेल्या आहे। बघा इथे ह्या पद्धतीने एकदम जवळजवळ गोळा करून घेतलेला आहे आणि आता बाही जोडताना ते कसं ॲडजस्ट करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच, पण तुम्हाला इथपर्यंत कसं करायचं आहे हे सुद्धा लक्षात येणं खूप गरजेचं आहे। आणि फायनली खूप सुंदर अशी नेटची पफ बाही आपली रेडी झालेली आहे आणि मी आत्ताच म्हटलं की सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा बाही रेडी करून घ्यायची आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करून प्लेट्स वगैरे मधल्याच पोर्शनमध्ये टाकायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की खूप सुंदर असा पफसुद्धा आलेला आहे आणि ह्या लेसमुळे सुद्धा ही बाही खूप छान दिसते। नक्कीच ही बाही न्यू ट्रेंडिंग अशी लुकमधली तयार होणार आहे आणि ह्या बाहीमुळे ब्लाऊजलासुद्धा खूप सुंदर असं लुक येईल। सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आता ही बाही आपण ब्लाऊजला जोडून घेऊयात। तर बघा मग इथे आपण ऑलरेडी शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बघा शोल्डरचा बरोबर मध्यभागीपासून मार्किंग करायची आहे 3.5 इंचाला। तर बघा 3.5 इंचाला इकडे आणि पुढे असं आपण दोन्ही साईडला मार्किंग केली। एकदा हे चेक करूयात की किती येते, तर ते 5, 5.25 येते, ठीक आहे, तिकडून मुंड्याच्या साईडने। आणि शोल्डरपासून खाली आपण 3.5 दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे। आता ही मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि यावर आता बाही जी आहे ना ही उलटी ठेवायची आहे, बघा ह्या पद्धतीने। आणि जिथे मार्किंग केलेली आहे 3.5ची तिथपर्यंत आपल्याला ही बाही सरळ लावायची आहे, कुठेही काही प्लेट्स वगैरे नको आहे। तर बघा मग साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडून आपण आता ही बाही इथे जोडून घेऊयात। मी पुन्हा सांगते, जिथे मार्किंग केलेली आहे 3.5ची शोल्डरपासून खालच्या साईडला, तर तिथपर्यंत आपल्याला हे नेटची बाही सरळ जोडायची आहे आणि तिथून पुढे आता आपल्याला बघा हे जे काही आपण केलेलं आहे ना जवळजवळ करून प्लेट्स अशा रिंकर्स बघा, म्हणजे तुम्ही प्लेट्सही टाकू शकतात, पण ह्या पद्धतीने बाहीला छान असा फुगा येतो। तर मग मी बरोबर ते पुन्हा थोडंसं जवळजवळ करून घेतलेले आहे बघा आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला इथे त्या प्लेट्स एकदम जवळजवळ तशाच ठेवायच्या आहे आणि तिथे टीप टाकून घ्यायची आहे। पुन्हा सांगते 1/2 इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडून आपण हे जोडून घेऊया। ॲक्च्युली बघा पुन्हा त्या सेट करून घ्यायच्या आहे, फक्त म्हणजे शोल्डरचं जिथे 3.5 मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत जोडायचं आहे आणि बाकीचं आपल्याला प्लेन जोडायचं आहे। तर मग ते आपण चेक करून घेऊयात दोन्ही साईडने आणि मध्यभागी ह्या सगळ्या प्लेट्स बसूयात बरोबर आणि ह्या पद्धतीने बघा
आता व्यवस्थित अतिशय सावकाश आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर बघा एकसारखं येऊ द्या, खालचं वरचं मार्जिन सेम आलं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका। आणि मग ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत ही बाही जोडून घेऊयात। ॲक्च्युली ही बाही जोडायला थोडा टाईम लागतोच, कारण की त्या प्लेट्स आपल्याला ॲडजस्ट करायच्या असतात। बघा आता पुन्हा आता जिथे मार्किंग आहे ना तिथपर्यंतच आपल्याला प्लेट्स हव्या आहेत। तर बघा मी तिथेच व्यवस्थित सेट करून घेतल्या आणि आपला धागा असतोच आपल्याला ओढायला, आणि बाकीचं तर आपल्याला त्या मार्किंग नंतर प्लेनच हवं आहे। बघा आता जी मार्किंग आहे ना तिथपर्यंत बरोबर त्या सगळ्या प्लेट्स आपण मॅनेज करून घेतलेल्या आहे ह्या पद्धतीने इथपर्यंत, आणि तिथून नंतर सिंपल असं सरळ आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर बघा आता आपण हे जोडून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रॉपर असं जोडलं गेलेलं आहे बघा, एकदम छान। आता काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण बऱ्याचदा बाहीला डबल टिप देतो, आता इथे डबल टिप लगेच द्यायची गरज नाही आहे, कारण इथे आपल्याला ॲक्च्युली एक दाब टिप द्यायची असते। बघा जिथे जॉईंट आहे ना तर तो पार्ट आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला दाब टिप द्यायची असते, म्हणजे फिनिशिंग छान येते। कारण की हा नेट आहे ना, नेटची बाही आहे, मग ते लगेच दिसतं कुठे जॉईंट आहे ते बाहेरनं दिसतं आणि ब्लाऊजचं सगळं लूक जातं। सो तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला इथे एक सिंपल अशी छोटीशी दाब टिप द्यावी लागते। तर बघा मग ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत आपल्याला इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे। फक्त दाब टिप एकसारखी आली पाहिजे, आणि जे जॉईंट आहे आपला मुंडा आणि बाही, तर आतलं जे काही मार्जिन आहे ना तर ते वर दिसायला नको, म्हणून ते आपल्याला गळ्याच्या साईडला फोल्ड करायचं आहे। फक्त तेवढा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सो तेवढं लक्षात राहू द्या। आणि मग फायनली बघा ह्या पद्धतीने आपण इथे दाब टिप देऊन घेतलेली आहे, आणि प्रॉपर असं छान असं लूक आलेला आहे। फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर बघा मग आता इथे बाही जोडली गेलेली आहे, आणि सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा रेडी करून जोडून घ्यायची आहे। तर ही बाही लावल्यानंतर संपूर्ण ब्लाऊजचं लूक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते। तर बघा मग फायनली आपला ब्लाऊज संपूर्ण स्टिच झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता बाही किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित रेडीसुद्धा झालेली आहे, पपसुद्धा भरपूर आलेला आहे। आणि ॲक्च्युली असं बघण्यापेक्षा ब्लाऊज घातल्यावर त्याला जो काही फुगा येणार आहे, जे काही लूक येणार आहे तर ते खूपच सुंदर दिसणार आहे। तर बघा हा प्रिन्सेस ब्लाऊज होता, पुढचा गळा होता, तर तो आपण इथे पानगळा घेतलेला आहे, आणि याचासुद्धा स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल। आणि फायनली फिटिंग वगैरे एकदम प्रॉपर परफेक्ट आलेली आहे, फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे, आणि छान लेटेस्ट ट्रेंडिंग नेटची पप बाही सोबत आपण हा छान असा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। सो तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की अशी बाही कशी तयार करायची, कटिंग स्टिचिंग कशी करायची, आणि महत्त्वाचं म्हणजे ती ब्लाऊजला कशी जोडायची जेणेकरून छान असं लूक यावं यासाठी। त्याचबरोबर आपण इथे जी काही पायपिंगची रेडीमेड लेस लावलेली आहे ना हँगिंग टाईप, त्यामुळे तर ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे। सो तुम्ही नक्की अशी बाही ट्राय करून बघा। मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी बाही सहज बनवता यावी यासाठी। सो नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं लूक येईल, किंवा ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकता। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।